वैभव मांगले मराठी सिनेमा आणि नाटकातील एक चमचमणारा तारा आहे. केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर. केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर. गहिवरला मेघनभी सोडला ग धीर. केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर. ज्येष्ठ अभिनेते वैभव मांगले यांनी दिवंगत गायिका सुमन कल्याणपूर यांच्याविषयी व्यक्त केलेल्या भावना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहेत. सुमनताईंच्या आवाजाची तुलना नेहमीच लता मंगेशकर यांच्याशी केली गेली. अनेक गाण्यांमध्ये नेमकं लता दीदींचं गाणं की सुमनताईंचं हे ओळखणंही रसिकांसाठी कठीण होत असे. वैभव मांगले यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की सुरुवातीच्या काळात सुमनताईंच्या गायकीवर लता दीदींचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत होता. मात्र दोघींच्या आवाजातील स्वरलगाव, दमसास आणि भाव व्यक्त करण्याची शैली वेगळी होती. तरीही लता दीदींसारखा आवाज असणं हे सुमनताईंच्या कारकिर्दीचं मोठं दुर्दैव ठरलं. कारण त्या काळात लता मंगेशकर यांचं प्रचंड वर्चस्व होतं आणि त्यामुळे सुमनताईंना अनेक संधी मिळाल्या नाहीत अशी भावना त्यांनी व्यक्त केली. संगीत विश्वात सुमन कल्याणपूर यांना अनेकदा द अदर लता असं संबोधलं गेलं. त्यांच्या आवाजातील साम्यामुळे अनेक श्रोते गोंधळून जात असत. मात्र स्वतः सुमनताईंनी कधीही याबाबत कटुता व्यक्त केली नाही. उलट लता मंगेशकर यांच्याशी त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध होते आणि त्यांनी नेहमी अत्यंत संयमाने या तुलना स्वीकारल्या. वैभव मांगले यापुढे लिहितात, आयुष्यात अन्याय नेहमी माणसं करत नाहीत. अनेकदा परिस्थिती, संधीचा अभाव किंवा स्वतःचा स्वभाव त्याला कारणीभूत ठरतो. मात्र आपल्या वाट्याला आलेलं काम प्रामाणिकपणे आणि मनापासून करणं हे आपल्या हातात असतं आणि सुमनताईंनी ते आयुष्यभर केलं. मराठी भावसंगीतात सुमनताईंनी अनेक गाणी गायली. आजही रसिकांच्या मनात ती गाणी घर करून आहेत. केतकीच्या बनी, नावी कारे, झिम झिम झरती श्रावणधारा यासारखी गाणी आजही जुन्या आठवणींना उजाळा देतात. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे, नाना करते प्यार, मेरा प्यार भी तू है यासारख्या अजरामर गीतांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. दरम्यान सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने भारतीय संगीत विश्वावर शोककळा पसरली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली असून त्यांच्या जाण्याने भारतीय संगीताचा एक सुरेल अध्याय संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ओठावरी विरला ग आसावला सूर, पण सुमनताईंच्या स्वरांची जादू मात्र रसिकांच्या मनात कायम घुमत राहील अशीच भावना आज असंख्य संगीतप्रेमी व्यक्त करत आहेत. या लेखावर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत. आनंद खरबडे म्हणतायत, चुकीची गोष्ट, तिचा आवाज लता मंगेशकर यांनी दाबून ठेवला. लताजी यांना घाबरून गेली होती हे सर्व जगाला माहीत आहे. संगीता परांजपे म्हणतात, खरं तर लता मंगेशकरच्या बरोबरीची गायिका, पण अन्याय झाला असा गवगवा न करता आपल्या गाण्याशी प्रामाणिक राहिल्या. ह्याच त्यांच्या स्वभावामुळे त्यांची चांगली प्रतिमा जनमानसात आहे. हेच त्यांचं वेगळेपण आहे. म्हणून माझ्या मते त्या उच्च कोटीच्या गायिका आहेत आणि राहतील. उल्हास भागवत म्हणतायत, एक संत प्रवृत्तीची गायिका, प्रत्येक गाण्याचं सोनं करायची पण तरीही अतिशय साधी राहणे, कुठेही अभिमानाचा लवलेश नाही. संपूर्ण संगीत विश्वातील एक निर्मळ आदर्श गायिका, जसे ऋषितुल्य महान संगीतकार श्रीनिवास खळे काका. खरे पाहता संगीत जगतातील आमचे ईश्वरच, त्यांना कोटी कोटी प्रणाम. शिवसाई म्हणतायत, काय शोकांतिका आहे. सुमन कल्याणपूर यांचा आवाज लता मंगेशकर यांच्यासारखा असावा हे दुर्दैव होतं का? असं का म्हणत नाही की लता मंगेशकर यांचा सुमन कल्याणपूर यांच्यासारखा आवाज आहे. कोकिळेने खूप अन्याय केला सुमन कल्याणपूर यांच्यावर. शांत स्वभाव आणि नम्र होत्या त्या. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. ॲडव्होकेट फुले म्हणतायत, मी पण हे ऐकलं की लता मंगेशकरांनी सुमन कल्याणपूर यांना कधीच वर येऊ दिलं नाही. संगीतकार व प्रोड्युसर यांच्यावर दबाव राहत होता, त्यामुळे सुमन कल्याणपूर यांना चान्स भेटू शकत नव्हता. हे मी संगीत क्षेत्रातील मंडळींकडून ऐकलंय.
कारण मी संगीत क्षेत्रातला नाही आहे. खरं खोटं काय हे मला माहीत नाही. सुरेश बोकील लिहित आहेत, सुमनताई आणि लता यांच्या आवाजात कोणत्याही प्रकारचं साम्य मला तरी कधी जाणवलं नाही. उलट सुमनताईंचा आवाज मला तर जास्त गोड, मखमली, हृदयस्पर्शी आणि स्वर्गीय वाटतो. लताबाईंचा आवाज अनेकदा कर्कश होतो. मनोज धुरंधर लिहित आहेत, मधल्या काळात जेव्हा लताबाई आणि रफी साहेब यांच्या रॉयल्टी मुद्द्यावरून थोडी अनबन झाली होती, तेव्हा लता दिदी रफी साहेबांसमवेत गाणं गात नव्हत्या. तेव्हा त्या मधल्या पॅचमध्ये लताबाई यांच्याऐवजी निर्माते सुमन जी यांना घेऊन गाऊ लागले. सुमन रफी जोडीने चांगली गाणी दिली. इंडस्ट्री व रसिक लोकांना तेव्हा लताबाईंना कोणीतरी सांगितलं की तू असं करू नको. सुमन आणि रफी यांची अशी घोडदौड सुरू राहिली तर बिकट आहे. तेव्हा ओपी नय्यर की कोणी पुन्हा लता रफी यांचा समेट घडवून आणला. सुमनजी रफी साहेब यांची ती मधली गाणी खूप लाजवाब आहेत. दोघांचं भांडण रसिकांचा लाभ, खरा अन्याय गायिका शारदावर झाला ते कोणालाच माहीत नाही. भूपेश कांबळे लिहित आहेत, ज्या संगीतकारांनी सुमन कल्याणपूर यांना समोर आणण्याचा प्रयत्न केला अशा संगीतकारासोबत काम करण्यास लताबाई नकार द्यायच्या. ही वस्तुस्थिती आहे. श्याम देशमुख लिहित आहेत, खरंच खूप थोर व्यक्तिमत्व. अखेरपर्यंत कधीच कुणाविषयी तक्रार केली नाही. हाच त्यांच्या मनाचा मोठेपणा होता. म्हणून त्यांची प्रतिमा भारतीयांच्या मनात उच्च कोटीची. माणूस असे जगावे की कुणी हार तर कुणी गजरे व्हावे. माणूस असे खल्लास होत जावे की जसे हळूहळू कुप्पीतले अत्तर उडत जावे. लक्ष्मण जगताप म्हणतायत, एक सुरेल व मखमली आवाज काय असतो याची प्रचिती सुमनताईंच्या गाण्यातून दिसून येते. स्वतःला मोठं नाव कमावण्याच्या नादात या गुणी व सरस गायकीचा गळा घोटला गेला. पहिल्यापासून मला सुमनताईंचा आवाज गोड वाटत आलाय. विनम्र श्रद्धांजली. प्रशांत पेडणेकर म्हणतायत, नवीन पिढीला कोण सुमन कल्याणपूर? या प्रश्नाचं उत्तर देताना असं सांगितलं की ते अचंबित होतात. गाण्यांच्या अंताक्षरीमध्ये न आले की हमखास जे गाणं आठवते ना त्या गायिका. सुहास प्रभुणे खरोखर अतिशय सुमधुर गायिका होत्या. जशा लता मंगेशकर तशाच त्या सुद्धा माझ्या आवडत्या गायिका होत्या. त्यांची मराठी आणि हिंदी गाणी सुद्धा अतिशय उल्लेखनीय होती. पुरुषोत्तम कुलकर्णी म्हणतायत, मला वाटतं सुमनताईंचा आवाज हा लताबाईंच्या आवाजापेक्षा गोड होता. सुमनताईंचं गाणं कधीही कानाला कर्कश वाटलं नाही. त्यांनी गायलेली गाणी कधी सुरू व्हायची आणि कधी संपायची समजतच नव्हतं. म्हणजे असं वाटायचं की अरे आत्ताच तर सुरू झालं होतं गाणं, तेवढ्यात ते पूर्ण देखील व्हायचं. आपण त्यांनी गायलेल्या गाण्यांमध्ये मंत्रमुग्ध होऊन जायचो. एवढा गोड आवाज दुसऱ्या कुठल्या गायिकेचा असेल असं मला वाटत नाही. संजय घाडीगावकर लिहित आहेत, आवाज काही अंशी सारखा होता पण गाणं वेगळं होतं. सुमनताईंचा आवाज बराच नाजूक, आवाजाचा थ्रो अवश्य आहे अशा गाण्यात कमी पडणारा, पण जिथे माहेरविषयी सासूवाशिनीचं मन, अंगाईत डोकावणाऱ्या फिरणारा मायेचा हात, आईच्या हाकेतला मार्दव व्यक्त करण्यासाठी अचूक. सुनीता गोगटे लिहित आहेत, पूर्वीच्या जुन्या सर्व संगीतकारांना कळत होतं कोण कसं गातं ते, आणि दोघींमधला फरक देखील. आपल्यासारख्या सामान्य रसिकांना ते फारसं कळत नाही आणि कोणत्या गायक गायिकेला आपल्या संगीतात घ्यायचं हे सर्वस्वी संगीतकार ठरवायचे. त्यांना पूर्ण स्वातंत्र्य असायचं आणि त्यांचं वर्चस्व असायचं. फिल्मच्या निर्मात्याला पण मध्ये पडता येत नसायचं. गायक गायिकेच्या सांगण्यावरून एवढे मोठे संगीतकार कोणाला काढू शकत नव्हते किंवा घेऊ शकत नव्हते. बाकी दोघीही गायिका ग्रेटच होत्या. संदीप धामणकर लिहितात, सुमनताई यांच्याविषयी व्यक्त केलेल्या भावना मनाला भिडल्या. प्रत्येक मोठ्या कलाकाराची स्वतःची एक वेगळी ओळख आणि शैली असते. स्वर्गवासी लता मंगेशकर यांचं स्थान अढळ आहे. तसेच सुमनताईंचं योगदानही तितकंच सन्मानाचं आणि स्मरणात राहणारं आहे. तुलना ही अनेकदा परिस्थिती निर्माण करते, पण खरा रसिक प्रत्येक कलाकारातील वैशिष्ट्य जपतो. सुमनताईंनी आपल्या मधुर आवाजाने मराठी आणि हिंदी संगीत विश्व समृद्ध केलं. त्यांच्या गीतांचा गोगा पुढील अनेक पिढ्यांनाही प्रेरणा देत राहील. त्यांना मनपूर्वक अभिवादन. राजू सोनवणे वैभव मांगले यांच्याबद्दल लिहितात, वैभव मांगले यांची सर्व सिनेमा आणि नाटकं मी आवर्जून पाहतो. एका नाटकात त्यांनी हुबेहूब लता दीदी यांच्या गाण्याच्या काही ओळी गायलेल्या आहेत. वैभव मांगले मराठी सिनेमा आणि नाटकातील एक चमचमणारा तारा आहे. अशा प्रकारे वैभव मांगले यांच्या पोस्टवर अनेक प्रेक्षकांनी आपापल्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. मंडळी, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. सुमनताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.